नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. ट्रॅक्टरला GPS प्रणाली आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड. अधिसूचना मागे घेण्याची आमदार सतेज पाटील यांची मागणी. प्रसंगी रस्त्यावरील संघर्षाचाही दिला इशारा. सर्किट बेंचचा उद्घाटन समारंभ 17 ऑगस्टला होणार. समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी राहणार उपस्थित. बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाच्या प्रणालीची शक्यता. राज्यातील विदर्भ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट. भुईमूग पिकाला होमणी किडीचा तर उसाला तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं उत्पादन घटण्याची भीती. आणि आमदार राजेश क्षीरसागर आणि रविकिरण इंगवले यांच्यातील वाद पुन्हा उफाळणार. शनिवारी इंगवले यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर आज आमदार क्षीरसागर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल. परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले. भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या. भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. ट्रॅक्टरला GPS प्रणाली आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जोरदार विरोध दर्शवलाय. GPS प्रणाली आणि ब्लॅक बॉक्स बसवणाऱ्या कोणत्या तरी कंपनीच्या हितासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय. दिल्लीत वातानुकूलित कार्यालयात बसून शेतकऱ्यांसाठी कायदे बनवणाऱ्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाहीत, अशी टीकाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. ही अधिसूचना रद्द करा अशी मागणी करत याविरोधात अधिकाधिक शेतकऱ्यांनी आपल्या ऑनलाईन हरकती नोंदवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. 18 जुलै 2025 रोजी एक अधिसूचना जारी करून केंद्र सरकारनं ट्रॅक्टरवर GPS प्रणाली आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याबाबत सूचना केल्या आहेत. या अधिसूचनेमुळे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यावधी शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालकांवर आर्थिक संकट कोसळण्याची भीती आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर हजारो रुपयांची अनावश्यक उपकरणं बसवण्याची सक्ती केंद्र सरकार कशासाठी करतंय, असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे. हा नियम म्हणजे शेतकऱ्यांवर लादलेला अनावश्यक तंत्रज्ञानाचा मोठा आर्थिक भुर्दंड असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ही अधिसूचना हॉलेज ट्रॅक्टर म्हणजेच मालवाहू ट्रॅक्टरसाठी काही नवीन नियम लागू करते. त्यामुळं कायद्याच्या कचाट्यात शेतकरी अडकण्याची भीती आहे. GPS ट्रॅकिंगची सक्ती. या नियमानुसार प्रत्येक ट्रॅक्टरला AIS 140 प्रमाणित व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस बसवणं अनिवार्य होईल. तसंच जो ट्रॅक्टर फक्त शेत आणि गाव परिसरात फिरतो त्याला GPSनं ट्रॅक करण्याची गरज काय, यासाठी शेतकऱ्याला 8,000 ते 15,000 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. याशिवाय अपघात झाल्यास माहिती रेकॉर्ड करण्यासाठी विमानात ब्लॅक बॉक्स असतो, त्याच पद्धतीनं ब्लॅक बॉक्स ट्रॅक्टरमध्ये बसवावा लागेल. शेतात 10 ते 15 किलोमीटर प्रति तास वेगानं चालणाऱ्या ट्रॅक्टरसाठी ही अट पूर्णपणे निरर्थक असून यासाठी 15,000 ते 25,000 रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार आहे. तर ट्रॅक्टरला जोडल्या जाणाऱ्या ट्रॉलीसाठी नवीन आणि महागडे मेकॅनिकल कपलिंग आणि इलेक्ट्रिक कनेक्टर बंधनकारक केलं आहे.
त्यामुळं शेतकऱ्यांना आपल्या जुन्या वापरात असलेल्या ट्रॉल्या बदलाव्या लागतील किंवा त्यावर मोठा खर्च करावा लागेल. GPS प्रणाली आणि ब्लॅक बॉक्स बसवणाऱ्या कोणत्या तरी कंपनीच्या हितासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय, अशी टीकाही त्यांनी केली. दिल्लीत वातानुकूलित कार्यालयात बसून शेतकऱ्यांसाठी कायदे बनवणाऱ्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाहीत. आमचा बळीराजा शेतात राबतो, महामार्गावर व्यावसायिक वाहतूक करत नाही, त्याच्या ट्रॅक्टरवर हजारो रुपयांची अनावश्यक उपकरणं बसवण्याची सक्ती करणं हा थेट शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा घालण्यासारखा आहे. आधीच महागाई आणि निसर्गाच्या लहरीपणामुळं पिचलेल्या शेतकऱ्याला हा खर्च परवडणारा नाही. सरकारनं वास्तवाचं भान ठेवून ही जाचक अधिसूचना तात्काळ रद्द करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिलाय. या अधिसूचनेच्या विरोधात 18 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी अधिकाधिक हरकती नोंदवाव्यात, असं आवाहनही त्यांनी केलंय. याशिवाय गुगलच्या माध्यमातून आपण देखील शेतकऱ्यांना हरकती नोंदवण्याकरता गुगल फॉर्म उपलब्ध करून देणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा EDR म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचं एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारा EDR म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आहे. आणि ट्रॉली आणि नवीन कपलिंग बसवावे अशा पद्धतीच्या 2-3 गोष्टी कराव्यात अशी एक अधिसूचना काढलेली आहे 18 जुलैला. त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन केंद्र शासनानं मागितलेलं आहे. 18 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी ईमेल लिंक आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करतो आहे, त्या ईमेल लिंकद्वारे या ऑब्जेक्शन्स केंद्राकडं पाठवावेत अशी आमची विनंती आहे. दरम्यान comments-north@gov.in या लिंकवर शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवण्याबाबत त्यांनी आवाहन केलंय. एका बाजूला सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या गोष्टी करतं आणि दुसऱ्या बाजूला असे खर्चिक नियम लादून त्यांचा आर्थिक कणा मोडत आहे. त्यामुळं सरकारनं हॉलेज ट्रॅक्टर या शब्दाची व्याख्या स्पष्ट करून त्यातून शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व ट्रॅक्टरना वगळावं किंवा ही संपूर्ण अधिसूचना तात्काळ रद्द करावी, अन्यथा येणाऱ्या काळात ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिलाय. या पत्रकार बैठकीला श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, उपसभापती अनंत पाटील, आनंदराव पाटील बडबडे, बाळासाहेब आळवेकर, पांडुरंग बिरंजे, विद्यानंद जामदार, विठ्ठल माळी, श्रीकांत उल्पे, भगवान चौगले, सुरेश पाटील, राजू चव्हाण, धनाजी गोडसे, मोहन सालपे, अजित पोवार, उमाजी उल्पे, हिंदूराव ठोंबरे, महादेव लांडगे, तानाजी बिरंजे, रमेश रणदेवे यांच्यासह सर्व श्रीराम सेवा संस्थेचे संचालक आणि शेतकरी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच 18 ऑगस्टपासून कोल्हापुरात सुरू होणार आहे. या सर्किट बेंचच्या उद्घाटन समारंभ 17 ऑगस्टला दुपारी 3 वाजता CPR समोरील न्यायालयाच्या जुन्या इमारतीत होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि मकरंद कर्णिक यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ही माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आणि जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट FR पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. 18 ऑगस्टपासून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू होणार आहे. यासाठी गेल्या 15 दिवसांपासून CPR समोरील न्यायालयाच्या जुन्या इमारतीत डागडुजी आणि दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. याचा उद्घाटन सोहळा 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता CPR समोरील जुन्या इमारतीत होणार आहे. उद्घाटनानंतर मान्यवर मेरीवेदर मैदानावर उपस्थितांना संबोधित करणार आहेत. या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट FR पाटील यांनी पत्रकार बैठकीत केलंय. या पत्रकार बैठकीला ॲडव्होकेट तुकाराम पाडेकर, मनोज पाटील, सूरज भोसले, प्रमोद दाभाडे यांच्यासह बार असोसिएशनचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाच्या प्रणालीची शक्यता आहे. यामुळं 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान विदर्भ कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची तर 14 ऑगस्टला मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. राज्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी अजूनही सर्व दूर समाधानकारक पाऊस झालेला नाही. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्यानं वातावरण ढगाळ आहे. काही भागात पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत आहेत. दरम्यान बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाच्या प्रणालीची शक्यता आहे. यामुळं राज्यात 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान विदर्भ कोकणात आणि काही ठिकाणी तर 14 ऑगस्टला मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची 11 आणि 12 ऑगस्टला संवर्धन प्रक्रिया सुरू राहणार आहे. या कालावधीत भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही. याऐवजी कलश आणि उत्सव मूर्ती पितळी उंबऱ्याच्या आतमध्ये ठेवून भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. ही माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं देण्यात आली आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया 11 आणि 12 ऑगस्टला करण्यात येणार आहे. त्यामुळं अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन 11 आणि 12 ऑगस्ट रोजी भाविकांना घेता येणार नाही. या कालावधीमध्ये भाविकांना श्रीची उत्सव मूर्ती आणि श्रीकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी पितळी उंबऱ्याच्या बाहेरून श्रीकलश आणि श्रींच्या उत्सव मूर्तीचं दर्शन घेऊन सहकार्य करावं असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. मराठा समाजातील तरुणांच्या लग्नाची स्थिती पाहता वधूवरांच्या कुंडलीपेक्षा कर्तृत्वाला महत्त्व देणं गरजेचं आहे असं मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी व्यक्त केलं. महासंघाच्या वतीनं आयोजित वधूवर मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात प्री वेडिंग बंद करण्याचा एकमुखी ठरावही करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचा वधूवर मेळावा राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी विवाह समारंभासाठी मोठ्या प्रमाणात केला जाणारा खर्च टाळावा असं आवाहन केलं. सध्या मुलांची विवाह वयोमर्यादा 30 ते 40 पर्यंत गेल्यानं पालक हवालदिल झालेत. अशावेळी परजिल्ह्यातून होणारी फसवणूक टाळावी यासाठी पालकांनी सावध राहावं असं आवाहनही त्यांनी केलं. मराठा समाजातील तरुणांच्या लग्नाची स्थिती पाहता वधूवरांच्या कुंडलीपेक्षा कर्तृत्वाला महत्त्व देणं गरजेचं असल्याचं मत मुळीक यांनी व्यक्त केलं. मेळाव्यात प्री वेडिंग बंद करण्याचा एकमुखी ठरावही करण्यात आला. अधार्मिक दोनदा अक्षता पद्धत बंद करावी. लग्नाचा इव्हेंट न करता कमीत कमी खर्चात विवाह करा. कुंडलीपेक्षा कर्तृत्वाला महत्त्व द्या. 96 कुळी पाहू नको. मुलगा मुलगी भेद नको अशा सूचना पालकांनी केल्या. काही पालकांनी विवाह जुळवताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले, युवक जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील, प्रतीक साळुंखे, शंकरराव शेळके, प्रकाश जाधव, शिवाजी मोरे, डॉक्टर लक्ष्मीकांत नलवडे, जयसिंगराव हवालदार आदी मान्यवर उपस्थित होते. करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या मरगुबाई मंदिरासमोर सांस्कृतिक सभागृह बांधण्यात येणार आहे. या सभागृहाच्या कामाची पायाभरणी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाली. करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या मरगुबाई मंदिरासमोर 24 लाख रुपये खर्चून सांस्कृतिक सभागृह बांधण्यात येणार आहे. आज आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या सभागृहाच्या कामाचा पायाभरणी समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी त्यांनी मरगुबाई मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर आमदार पाटील यांच्या हस्ते सभागृहाच्या कामाची पायाखोदाई करण्यात आली. याप्रसंगी बोलताना आमदार पाटील यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडे सातत्यानं पाठपुरावा करून शिंगणापूर गावात आणि शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकासकामं खेचून आणल्याचं सांगितलं. सर्वांनी एकसंघपणे त्यांना पाठिंबा दिल्यानं या भागाचा विकास साधला. याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे असंही आमदार पाटील यांनी सांगितलं. 28 कोटीची कामं या जिल्हा परिषद मतदारसंघात करण्याचं काम असू दे किंवा जिद्दीनं चिकाटीनं एक संघ राहण्याची भूमिका असू दे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली असेल, आदरणीय व्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल किंवा माझ्याबरोबर काम करायचं असेल
किंवा त्या काळात स्वर्गीय PN साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल, सगळ्यांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त निधी माझ्या मतदारसंघामध्ये कसा मिळेल, जास्तीत जास्त गावाचा विकास कसा करता येईल हा प्रयत्न केला. आणि खरं आहे, आमचं म्हणणं होतं की मागच्या काही काळामध्ये शिंगणापूरचा केंद्रबिंदू होता राजकारणाचा, तो इकडं तिकडं हलत होता. आता मला वाटतं महेश, तुम्ही सगळ्यांनी एकसंघपणे राहिल्यामुळं तो केंद्रबिंदू पुन्हा शिंगणापूरमध्ये आलेला आहे, याचा मनस्वी आनंद निश्चितपणे मला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील, पंडित मस्कर, कृष्णा चौगले यांनी मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी सरपंच रसिका पाटील, यशवंत बँकेचे चेअरमन महेश पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अर्जुन मस्कर, ग्रामपंचायत सदस्य रवी चौगले, प्रकाश निंबाळकर, सचिन जाधव, प्रकाश चौगले, सुहास साळोखे, वंदना घाटगे, रुपाली चौगले, संगीता कलाल, सुभाष पाटील, बाळासाहेब चौगले, बाजीराव पाटील, अशोक पाटील, गोविंद चौगले, मरगाई तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये नुकतंच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते रोबोटिक सर्जरी विभागाचं उद्घाटन करण्यात आलं. या विभागात एका रुग्णाच्या गरजेनुसार करावी लागणारी मूत्रपिंडाशी संबंधित रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये नुकतंच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते रोबोटिक सर्जरी विभागाचं उद्घाटन करण्यात आलं. या विभागात एका 45 वर्षीय रुग्णावर मूत्रपिंडाशी संबंधित रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. 2 वर्षांपूर्वी या रुग्णाच्या मूत्रपिंडाला ट्यूमर झाल्याचं निदान झालं होतं. त्यावेळी या रुग्णाची गाठ दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आली होती. परंतु 2 वर्षांनंतर पुन्हा वैद्यकीय चाचण्या केल्यावर त्या रुग्णाला भविष्यात होणारी कर्करोगाची शक्यता टाळण्यासाठी मूत्रपिंडाची आणखी एक शस्त्रक्रिया करण्याचं डॉक्टरांकडून निश्चित करण्यात आलं. या शस्त्रक्रियेसाठी ॲस्टर आधार हॉस्पिटल व्यवस्थापनानं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा रोबोट वापरला. डॉक्टर धनसागर वाकळे आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी या रुग्णाचं मूत्रपिंड रोबोटचा वापर करून 3 ते 4 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर काढलं. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाचे अत्यंत कमी छेद घेण्यात आले. त्यामुळं शस्त्रक्रिया कमी वेदनादायी होण्यासह रुग्ण जलद गतीनं बरा झाला. याच शस्त्रक्रियेदरम्यान पित्ताशयातील खड्यांमुळं या रुग्णाची पित्ताशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. कमी छेद, कमी वेदना, संसर्गाचा कमीत कमी धोका आणि बरं होऊन लवकर दैनंदिन काम करता यावं यासाठी रोबोट शस्त्रक्रिया रुग्णांसाठी वरदान ठरते आहे. या शस्त्रक्रियांमध्ये मानवी क्रियाशीलतेवरील मर्यादा दूर करण्यासह अचूकता वाढत असल्यानं रोबोट शस्त्रक्रियांना भविष्यात प्राधान्य दिलं जाऊ लागलं आहे. भविष्यात याच रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेची गरज भासली तर ती शस्त्रक्रियासुद्धा करण्यासाठी ॲस्टर आधार हॉस्पिटल व्यवस्थापनानं तयारी ठेवली असल्याचं हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे. कोल्हापुरातील न्यू कॉलेजच्या वतीनं कळंब्यातील मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी 100 बंदी बांधवांना राखी बांधली. यावेळी बंदी बांधव भारावून गेले. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित न्यू कॉलेज यांच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. कळंब्यातील मध्यवर्ती कारागृहात जाऊन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी 100 बंदी बांधवांना राख्या बांधल्या. यावेळी बंदीजन भारावून गेले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ तुरुंगाधिकारी चंद्रकांत देवकर होते. यावेळी बोलताना चंद्रकांत देवकर यांनी कारागृहामध्ये कैद्याचा बंदी होतो आणि अशा सामाजिक सणामुळं आणि अभिनव उपक्रमामुळं बंदीचा बंधू होतो. त्यामुळं बहीण भावाचं नातं दृढ करणारा रक्षाबंधन सण विशेष आहे असं ते म्हणाले. राधानगरी तालुक्यामध्ये यावर्षी झालेल्या अतिपावसामुळं ऊस पिकावर तांबेरा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. ऊसाची पानं करपून कुजली आहेत. यामुळे ऊस पिकाचं उत्पन्न घटण्याची शक्यता व्यक्त होत असून तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झालाय. राधानगरी तालुक्यात यावर्षी 15 मे नंतर पाऊस सुरू झाला. तो अद्याप सुरूच आहे. तब्बल 2 ते 2.5 महिने पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळं ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यातच आता ऊसावर तांबेरा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. शेतकरी औषध फवारणी करून रोग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करतायत. मात्र औषधांचाही परिणाम होत नसल्यानं शेतकरी चिंतातूर झालाय. आधीच ऊस शेती तोट्यात असताना या संकटांमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे. चालू वर्षी 15 मे
मी नंतर पाऊस मोठ्या प्रमाणात चालू झाला. एवढा पाऊस की पूर्ण ऊसांचे नुकसान झाले. तांबेरा पडलाय आणि पूर्ण ऊसाचं वजन घटलंय. त्याच्यामुळे उत्पन्न एकदम कमी असणार. खर्च अधिक माप झालाय शेतकऱ्यांचा. त्यामुळं वजन घटल्यामुळं पूर्ण लॉसमध्ये शेतकरी गेलाय. या तालुक्यात शेतकरी ऊस शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून दूध उत्पादनासाठी पशुपालन करतात. मात्र ऊसावरील रोगामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झालाय. शिवाय ऊस उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात कृष्णा आर्ट्स वृद्धी सिल्वरच्या वतीनं 35 किलो वजनाची आणि 51 इंच उंचीची चांदीची गणेश मूर्ती तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती लालबागचा राजा रूपातील आहे. वैशिष्ट्यपूर्ण आणि आव्हानात्मक असणारी ही मूर्ती तयार करायला 25 दिवसांचा कालावधी लागला, अशी माहिती कृष्णा आर्ट्स वृद्धी सिल्वरच्या वतीनं पत्रकार बैठकीत देण्यात आली. कोल्हापूरला कलानगरी म्हणून सर्वत्र ओळखलं जातं. कलेच्या विविध क्षेत्रात कोल्हापूरच्या कलाकारांनी आपला ठसा उमटवलाय. सोने चांदीच्या सुबक आणि देखण्या दागिन्यांसाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे. याच कोल्हापुरात एक वैशिष्ट्यपूर्ण चांदीची गणेश मूर्ती घडवण्याचं काम कृष्णा आर्ट्स वृद्धी सिल्वरच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्यांनी तब्बल 35 किलो वजनाची चांदीची गणेश मूर्ती साकारली आहे. लालबागचा राजा रूपातील ही मूर्ती असून तिची उंची 51 इंच इतकी आहे. आव्हानात्मक असणारी ही मूर्ती अवघ्या 25 दिवसात पूर्ण केली आहे. मध्य प्रदेशातील एका भाविकाच्या मागणीनुसार ही मूर्ती बनवण्यात आली आहे, अशी माहिती कृष्णा आर्ट्स वृद्धी सिल्वरचे जयेश ओसवाल यांनी पत्रकार बैठकीत दिली. विविध देवदेवतांच्या चांदीच्या लहान मूर्त्या आणि अनेक इतर वस्तू कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर तयार होतात. मात्र 4.25 फूट उंच म्हणजेच 51 इंच उंचीची मूर्ती बनवणं आव्हानात्मक होतं. हे काम करण्याचं आव्हान कृष्णा आर्ट्स वृद्धी सिल्वरच्या वतीनं स्वीकारण्यात आलं. त्यांच्या कामगारांचं कौशल्य आणि कुशल तंत्रज्ञानामुळं हे शक्य झालं. सुरुवातीला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या विविध मूर्तींचे भाग करून त्याचे मोल्ड काढण्यात आले. त्यानंतर डाय, आटणी, पास्टा, बेटकाम, कटिंग, जोडकाम, नक्षीकाम, शेवटी फिनिशिंग आणि पॉलिश अशा विविध प्रक्रियामधून ही मूर्ती आकारास आली आहे. तब्बल 22 वेगवेगळे भाग जोडून ही मूर्ती साकारली आहे. एवढी भव्य मूर्ती साकारण्याचं काम पहिल्यांदाच यशस्वीपणे पूर्ण केल्याचा मनस्वी आनंद होत असल्याच्या भावना जयेश ओसवाल यांनी व्यक्त केलेत. या कलाकृतीमुळे कोल्हापूरचं नाव कलेच्या क्षेत्रात आणखीन मोठं होण्यास मदत होणार आहे. स्वातंत्र्य लढ्यात महिलांचं खूप मोठं योगदान आहे. आजही महिला आणि मुलींनी देश घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी केलं. हुतात्मा निवृत्ती आडुरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. सुतार लोहार समाज उन्नती संस्थेच्या वतीनं हुतात्मा निवृत्ती आडुरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्री अक्कमदेवी सांस्कृतिक सभागृहात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र कुंभार, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर लोहार, पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सविता पाटील आदी उपस्थित होते. संस्थेच्या केंद्रीय अध्यक्षा राधा मेस्त्री यांनी संस्थेच्या वतीनं वर्षभर राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सामान्य माणसांचा सहभाग या विषयावर आपले विचार मांडले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांचं योगदान अतुलनीय आहे. यातीलच एक नाव म्हणजे हुतात्मा निवृत्ती आडुरकर यांचं. त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं. स्वातंत्र्य लढ्यात महिलांचं योगदान अतुलनीय असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं. याप्रसंगी मालती सुतार, शिवाजी माळकर, निवृत्त पोलीस अधिकारी राजेंद्र सुतार, उद्योजक शिवाजी सुतार, संदीप सावंत, एकनाथ कुंभार, नारायण सुतार, युवराज सुतार, रुपाली सातार्डेकर, परीक्षक मनीषा म्हाळप, नंदकुमार घोडके, रामचंद्र सुतार आदी उपस्थित होते. माझ्या आईवडिलांमुळेच माझं जीवन यशस्वी झालंय. वडिलांचा आदेश प्रमाण मानून मी प्रगतशील शेती केली. या शेतीतल्या मातीशी एकरूप झालो. आता शेतीशी असलेली नाळ कधीही तुटणार नाही, असं सांगून आईवडिलांच्या संस्कारातून घडलो हेच माझ्या जीवनाचं खरं यश आहे, असं प्रतिपादन दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी केलंय.
शिरोळमधील श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. शिरोळमधील श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सुभाष धुमे लिखित गणपतराव पाटील यांचा जीवन प्रवास उलगडणारं परिवर्तनाच्या वाटेवर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. श्री दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, लेखक सुभाष धुमे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना गणपतराव पाटील यांनी आपला जीवन प्रवास थोडक्यात कथन केला. कॉलेजला असताना शेतीचा अनुभव नव्हता, पण वडिलांना शेती आवडायची, त्यामुळं त्यांनी मला शेती करायला सांगितली. त्यांचा आदेश प्रमाण मानून मी प्रगतशील शेती केली. त्या शेतीतल्या मातीशी एकरूप झालो. आता शेतीची नाळ कधीही तुटणार नाही असं सांगून आईवडिलांच्या संस्कारातून घडलो. हेच माझ्या जीवनाचं खरं यश असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक M.V. पाटील, अशोकराव कोळेकर, शेडशाळचे सरपंच सुनील संकपाळ, विश्वजित शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुण देसाई, संचालक दरगू गावडे, महेंद्र बागी, ज्योतिकुमार पाटील, संचालिका अस्मिता पाटील, वरुण पाटील, निजामसो पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहुतांश भागातल्या खरीप हंगामातील भुईमूग पिकाला हुमणी किडीचा प्रादुर्भाव झालाय. यामुळे भुईमुगाचं पीक संकटात सापडलं असून त्याचं उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होतीये. पावसाळ्यात खरीप हंगामात डोंगर माथ्यावरील शेतजमिनीत तेलवर्गीय भुईमुगाच्या बियाणांची टोकण मृग नक्षत्रात करण्यात आली. मात्र पाखरांनी उगवण झालेले कोंब उपटून टाकले. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेत रिकामं राहू नये म्हणून पुन्हा भुईमुग बियाणांची टोकण केली. भुईमुगाची उगवण झाली, मात्र सध्या शिवारातील भुईमुग पिकांची मुळं हुमणी कीड कुडतरून टाकत आहे. त्यामुळं भुईमुगाच्या जाळ्या वाळू लागल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून बनवलेले भुईमुगाचे वाफे आता सोकू लागले आहेत. बियाणे, खते तसंच मशागतीचा खर्चही वाया गेला असून तेलही गेलं, तूपही गेलं, हाती धुपाटणं राहिलं अशी शेतकऱ्यांची अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे यावर्षी भुईमुगाचं उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होती आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या होमणीच्या प्रादुर्भाव झालेल्या पिकांची पाहणी करून योग्य उपाययोजना आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ऑपरेशन सिंदूरमध्ये रणभूमीवरही आणि नॅरेटिव्ह मॅनेजमेंटमध्येही भारताचाच विजय, लष्कर प्रमुख द्विवेदी. मत चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी राहुल गांधींनी केली वेबसाईट, नागरिकांना केलं आवाहन. काही नेते स्वतःला बॉस समजतात, मात्र आम्ही सगळ्यांचे बॉस आहोत. टॅरिफवरून राजनाथ सिंह यांनी ट्रम्प यांना लगावला टोला. देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे मातरम एक्सप्रेस सेवा सुरू. नागपूर ते पुणे या एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा झेंडा. पुण्यात धावत्या कारच्या छतावर प्रेमी युगलाचा स्टंट, नागरिकांचा संताप. इचलकरंजीत शेतकरी, तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित होड्यांच्या शर्यतीत सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवत चांदीची गदा पटकावली आहे. डिग्रज बोट क्लबनं दुसरा, कवठेसारच्या युवा शक्ती बोट क्लबनं तिसरा आणि डिग्रजच्या जय मल्हार बोट क्लबनं चौथा क्रमांक मिळवला. स्पर्धेनंतर आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं. इचलकरंजीतील शेतकरी, तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं क्रांती दिनाचं औचित्य साधत मागील 35 वर्षांपासून पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यती घेतल्या जातात. यंदा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 10 बोट क्लबनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. शर्यतीचा शुभारंभ सहकार महर्षी कल्लापण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा ज्येष्ठ नेते पांडुरंग म्हातुकडे यांच्या हस्ते करण्यात आला.
पाण्याला असलेला वेग आणि त्यातून शर्यतीमध्ये निर्माण झालेली चुरस पाहून प्रेक्षकांकडून सर्वांना प्रोत्साहन दिलं जात होतं. पंचगंगा नदीच्या दोन्ही काठांवर तसंच लहान आणि मोठ्या पुलावर शर्यत शौकीनांनी तसंच महिलांनीही मोठी गर्दी केली होती. स्पर्धेत सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं प्रथम क्रमांक पटकावला. दिग्रज बोट क्लब दिग्रजनं दुसरा, कवठेसारच्या युवा शक्ती बोट क्लबनं तिसरा आणि दिग्रजच्या जय मल्हार बोट क्लबनं चौथा क्रमांक मिळवला. प्रथम क्रमांकासाठी देण्यात येणारी चांदीची फिरती गदा मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांच्यातर्फे देण्यात आली आहे. याप्रसंगी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, श्रीरंग खवरे, पैलवान अमृत भोसले, अनिल कुडचे, शेखर शहा, राजू पुजारी यांच्यासह इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदू पाटील, अहमद मुजावर, पापालाल मुजावर, शांताप्पा मगदूम, राहुल घाट, शिवाजी काळे, तानाजी कोकितकर, सागर गळदगे, शिवाजी माळी, सागर मगदूम, डॉक्टर विजय माळी आदी उपस्थित होते. जुना वाशीनाका परिसरात राहणाऱ्या अमित उर्फ सोन्या पाटील या कार्यकर्त्याशी वाद झाल्याच्या रागातून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी फोनवरून शिवीगाळ केल्याची तक्रार मिलिंद वेसणेकर यांनी जुना राजवाडा पोलिसात दिली होती. त्यानंतर आज मिलिंद वेसणेकर यांच्यासह आमदार राजेश क्षीरसागर आणि माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार अमित उर्फ सोन्या पाटील यानं जुना राजवाडा पोलिसात दिली आहे. जुना वाशीनाका परिसरात अमित उर्फ सोन्या पाटील आणि मिलिंद वेसणेकर हे दोघे राहतात. स्थानिक तरुण मंडळातील वर्चस्व वादातून शुक्रवारी अमित पाटील आणि मिलिंद वेसणेकर या दोघात वादावादी आणि परस्परांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. दरम्यान या प्रकरणी वेसणेकर याच्या फिर्यादीवरून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांच्या विरोधात फोनवरून शिवीगाळ केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं म्हटलंय. यापूर्वी देखील अमित उर्फ सोन्या पाटील याच्यावर प्राणघातक हल्ला झालाय. पाटील यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास पोलीस प्रशासनानं आमदार क्षीरसागर आणि माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांना जबाबदार धरावं असं म्हटलंय. उत्तम कोराणे ह्या व्यक्तीचं 2 नंबर धंद्याच्या माध्यमातून पोलीस खात्याशी कायम संपर्क असतो. गणेश उत्सव आला की 100% यांच्या अंगात येतं. एक वेळ अशीच यांनी आणली होती की खोट्या गुन्ह्यात मला अडकवण्याचं काम ह्याच उत्तम कोराणेनं केलं होतं आणि हा कायम पडद्यामागून लपून काम करतो. आज त्याचा पोलखोल करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. माझ्यावर गुन्हा जो दाखल झालेला आहे याच्या माध्यमातून तो पूर्णपणे खोटा. त्या व्यसनीकर व्यक्तीशी मी बोललो आहे आणि मी त्याला विचारलं इकडून माझ्या फोनवरून आणि मी कबुली देतो जाहीररित्या की तू माझं नाव का घेतोस, तुला कुणी शिवीगाळी केली तर माझा काय संबंध, मी दिली का, तर नाही. मग आत्ता देणार म्हणलं. आणि मला सत्यतेनं वागायची सवय व्यसनीकर. निष्कारण मला त्रास दिला तर मी त्रास देणारा माणूस आहे. जशास तसं उत्तर मी देणार. हे उत्तर आज राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आम्ही दिलेलं आहे. या व्यक्तीच्या जीवाला जर धोका झाला, एकदा हा मरणाच्या दारातून परत आलेला आहे, जर याच्या जीवाला धोका झाला तर आमदार राजेश क्षीरसागर, माजी नगरसेवक उत्तम कोराणे आणि भरत चव्हाण यांना पोलीस प्रशासनानं जबाबदार धरावं. दरम्यान आज अमित उर्फ सोन्या पाटील यांना मिलिंद वेसणेकर, आमदार राजेश क्षीरसागर आणि माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिली आहे अशी तक्रार जुना राजवाडा पोलिसात दिली आहे. कामानिमित्त किंवा खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीच्या दुचाकी चोरणाऱ्या राधानगरी तालुक्यातील प्रशांत सुतारला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 1,20,000 रुपये किमतीच्या 3 दुचाकी जप्त करण्यात आलेत. न्यायालयानं त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापुरातील कोष्टी गल्लीत राहणारे चंद्रकांत घोरपडे यांनी महाराणा प्रताप चौक परिसरात लावलेली दुचाकी 18 जुलैला चोरीला गेली होती. याबाबत त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दिली होती. त्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना तपासाच्या सूचना केल्या होत्या.
हवालदार गजानन परीट आणि प्रीतम मिठारी हे दोघेजण दिवसा गस्त घालत होते. दरम्यान लक्षतीर्थ वसाहत इथल्या एका मंदिराजवळ एक व्यक्ती दुचाकीसह आढळून आला. त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचा संशय होता. त्यानंतर प्रशांत सुतार या दुचाकीस्वाराला संशयावरून ताब्यात घेतलं. चौकशीअंती त्यानं ही दुचाकी महाराणा प्रताप चौकातून चोरल्याची कबुली दिली आहे. यासोबतच कळे आणि गगनबावडा पोलिसांच्या हद्दीतून 2 दुचाकी चोरल्याचं त्यानं कबूल केलंय. त्यानं लपवून ठेवलेल्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केलेत. राधानगरी तालुक्यातील कोलोलीपैकी पानारवाडी इथं राहणाऱ्या प्रशांत हा सेंट्रिंग आणि सुतार काम करत होता. त्याच्याकडून 1,20,000 रुपये किमतीच्या 3 दुचाकी जप्त करण्यात आलेत. न्यायालयानं त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई हवलदार मंगेश माने, अतुल पाटील, गजानन गुरव, सतीश तानुगडे, सुनील भदरगे यांनी केली आहे. राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथल्या महादेव पाटील या शेतकऱ्याचा बांधावरून पाय घसरून पडल्यानं मृत्यू झाला. पाटील हे पठार नावाच्या शेतात जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. बराच वेळ ते घरी परत न आल्यानं नातेवाईकांनी शेतात शोध घेतला. त्यावेळी बांधावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. उपचारासाठी त्यांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. कोल्हापूर जिल्हा महसूल खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेचं काम आदर्शवत आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सभासदाभिमुख आणि पारदर्शक कारभार करून संस्थेच्या प्रगतीचा हा आलेख असाच कायम ठेवावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय. कोल्हापूर जिल्हा महसूल खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा महसूल खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आज झालं. यावेळी संस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाडळकर, व्हाईस चेअरमन संतोषकुमार वाळके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर जिल्हा महसूल खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कार्याचं कौतुक केलं. शतक महोत्सव पूर्ण करत असताना आर्थिक कारभाराचं योग्य नियोजन संस्थेनं करावं असं आवाहन त्यांनी केलं. मीटिंग भत्ता न घेण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्णय कौतुकास्पद आहे. संस्था सक्षमपणे चालायची असेल तर सभासदांनी घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करावी. संस्थेनं सभासदाभिमुख आणि पारदर्शक कारभार करावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं. सभासदांची सुद्धा जबाबदारी आहे आणि मला वाटते आज तुमची वार्षिक अधिमंडळ बैठक सुद्धा आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर ती बैठक सुद्धा आहे. तर ती सर्व सभासदांना विनंती आणि सूचना राहील. संस्था जर चांगली चालायची असेल तर सर्व कारभार चोख झाला पाहिजे. ज्या ज्या सभासदांनी कर्ज घेतलं असेल त्यांनी ते वेळेवरती कर्ज परत करावं आणि संस्थेचं ठेवीची पण रक्कम वाढली पाहिजे. देण्यात येणाऱ्या कर्जाची रक्कम वाढली पाहिजे. त्या कर्जातून सभासदांना जे काही त्यांचं स्वप्न असेल ते पूर्ण करण्यासाठी मदतही झाली पाहिजे आणि त्याच वेळी संस्थे सुद्धा चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे. तर ही एक सूचना माझी राहील. संस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाडळकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली ही संस्था महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना आर्थिक पाठबळ पुरवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य गेली 80 वर्षे सातत्यानं करत असल्याचं सांगितलं. संस्थेनं आता स्वमालकीच्या नूतन सुसज्ज वास्तूत स्थलांतर केलंय. सभासदांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. संस्थेचे मार्गदर्शक विनायक लुगडे यांनी संस्थेच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देणाऱ्या संस्थापक, माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेचं वैभव कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची ग्वाही लुगडे यांनी दिली. यावेळी संस्थेचे संचालक अखिल शेख, तेजपाल गोलगंडे, विनोद भापकर, प्रशांत मिसाळ, गणेश बर्गे, सुनील पोतदार यांच्यासह संस्थेचे माजी पदाधिकारी, सभासद, ठेवीदार उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ट्रॅक्टरला GPS प्रणाली आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड. अधिसूचना मागे घेण्याची आमदार सतेज पाटील यांची मागणी. प्रसंगी रस्त्यावरील संघर्षाचाही दिला इशारा. सर्किट बेंचचा उद्घाटन समारंभ 17 ऑगस्टला होणार. समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी राहणार उपस्थित.
बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाच्या प्रणालीची शक्यता. राज्यातील विदर्भ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट. भुईमूग पिकाला होमणी किडीचा तर उसाला तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं उत्पादन घटण्याची भीती. आणि आमदार राजेश क्षीरसागर आणि रविकिरण इंगवले यांच्यातील वाद पुन्हा उफाळणार. शनिवारी इंगवले यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर आज आमदार क्षीरसागर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.